श्री स्वामी समर्थ. स्कंद पुराणात भगवान शंकर पार्वती मातेला सांगतात की आषाढ शुल्क एकादशी ही सर्व पापांचा नाश करणारी, मन शुद्ध करणारी आणि श्री विठ्ठल म्हणजे भगवान श्री विष्णूंची विशेष कृपा मिळवून देणारी पवित्र तिथी आहे. या दिवशी श्रद्धेने केलेले व्रत, जप, दान आणि भगवंताचे स्मरण अनेक यज्ञा इतके पुण्य देणारे मानले गेले आहे. म्हणून प्रत्येक भक्ताने आपल्या शक्तीनुसार या दिवशी भक्ती करावी, कारण कलियुगात भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण, भक्ती आणि सेवा होय. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात, कारण या दिवसापासून भगवान श्री विष्णू क्षीरसागरात अनंत शेषावर योगनिद्रेत जातात अशी श्रद्धा आहे. आणि याच दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. या 4 महिन्यात जास्तीत जास्त नामस्मरण करावे, संतांचे विचार ऐकावेत, हरिपाठ करावा, भागवत वाचावे आणि सात्विक जीवन जगण्याचा प्रयत्न करावा असे धर्मग्रंथात सांगितले आहे. व्रत, पूजा, साधना या 4 महिन्यामध्ये करावे. 2026 मध्ये आषाढी एकादशी 25 जुलै शनिवार या दिवशी येत आहे आणि दुसऱ्या दिवशी 26 जुलै रविवार रोजी द्वादशीला पारणे करायचे आहे. त्यामुळे एकादशीच्या आदल्या दिवसापासूनच तयारी करावी. घर स्वच्छ ठेवावे, देवघर स्वच्छ करावे, मनात चांगले विचार ठेवावेत आणि शक्य असल्यास त्या दिवसापासूनच सात्विक आहार घ्यावा. मांसाहार, मद्य, कांदा, लसूण आणि कोणतेही तामसी अन्न पूर्णपणे टाळावे. एकादशीच्या दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्तात किंवा शक्य तितक्या लवकर उठावे. अंघोळ करावी. अंघोळीच्या पाण्यात गंगाजल किंवा गुलाबजल असेल तर काही थेंब टाकावेत. नसेल तरी साध्या पाण्याने स्नान केले तरी चालेल. स्नान करताना मनात भगवान श्री विठ्ठलाचे नाम घ्यावे आणि आजचा दिवस तुझ्या भक्तीने जाऊ दे अशी प्रार्थना करावी. अंघोळ झाल्यानंतर स्वच्छ कपडे घालावेत. महिलांनी शक्य असल्यास पिवळ्या, हिरव्या, गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाची स्वच्छ साडी नेसावी. विवाहित महिलांनी कुंकू, बांगड्या, मंगळसूत्र म्हणजे साजे शृंगार करून परिधान करून पूजा करावी. पुरुषांनी स्वच्छ धोतर, कुर्ता, पैजामा किंवा साधे स्वच्छ कपडे घालावेत. काळे, फाटके किंवा अस्वच्छ कपडे घालू नये, कारण देवापुढे नेहमी स्वच्छतेला आणि पवित्रतेला महत्त्व दिले जाते. त्यानंतर घरातील देवघर पूर्ण स्वच्छ करावे. देवाजवळील जुनी फुले, निर्माल्य बाजूला काढावे. देवाचे सिंहासन आणि पूजेचे स्थान स्वच्छ पुसावे. श्री विठ्ठल, रुक्मिणी माता, श्री विष्णू, माता लक्ष्मी, तुळशी माता आणि घरातील सर्व देवतांची भक्तिभावाने पूजा करावी. जर तुमच्या घरात पितळ, चांदी, तांबे, दगड, शाळीग्राम किंवा बाळकृष्ण, श्री विठ्ठल, श्री विष्णू यांची धातूची मूर्ती असेल तर प्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा. पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, मध आणि साखर वापरावी. त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा. अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणाय हा मंत्र सतत म्हणावा. ज्यांना पुरुष सूक्तम म्हणता येते त्यांनी पुरुष सूक्तम म्हणत अभिषेक करावा. जर मूर्ती मातीची, रंगवलेली किंवा प्लास्टिकची असेल तर तिच्यावर पाणी किंवा दूध ओतू नये. फक्त स्वच्छ ओल्या कापडाने पुसून चंदन, तुळशी आणि फुले अर्पण करावीत. किंवा त्या मूर्तीवरती फक्त मातीची मूर्ती असेल तर तुळशी पत्राने फक्त पाणी शिंपडावे. पूजा झाल्यानंतर भगवानांना तुळशीचे पाने अर्पण करावीत. शक्य असल्यास विष्णूच्या 1008 नावाचे स्मरण करत एक तुळशीपत्र अर्पण करावे. पिवळी फुले, चंदन, अक्षदा, धूप, दीप अर्पण करावा. साधा नैवेद्य म्हणून खडीसाखर, साखर, खीर किंवा फळे ठेवावीत. तुपाचा दिवा लावावा. आरती करावी आणि मनापासून प्रार्थना करावी की हे विठ्ठला, माझ्या घरात सुख, शांती, समाधान, आरोग्य आणि भक्ती कायम राहू दे. या दिवशी शक्य तितका वेळ श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. हरिपाठ, विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता, श्रीमद भागवत किंवा संतांचे अभंग वाचावेत. शक्य असल्यास संपूर्ण कुटुंबाने मिळून नामस्मरण करावे, कारण ज्या घरात विठ्ठलाचे नाम घेतले जाते त्या घरात आनंद आणि समाधान कायम राहते असे आपले धर्मग्रंथ सांगतात, संत सांगतात. उपवास करायचा असल्यास सकाळी देवासमोर संकल्प करावा की आज मी श्रद्धेने आषाढी एकादशीचे व्रत करीत आहे
मला दिवसभर चांगले विचार दे आणि तुझे नाम घेण्याची शक्ती दे. दिवसभर राग करू नये, कोणाचीही निंदा करू नये, खोटे बोलू नये, वाद घालवू नये आणि शक्य असल्यास शक्य तितके भगवंताचे नाम घेत राहावे. पूर्ण उपवास करणाऱ्यांनी पाणी, दूध, फळे किंवा फक्त पाणी घेऊन उपवास करावा. ज्यांना तसे शक्य नाही त्यांनी फळाहार करावा. साबुदाणा, राजगिरा, बटाटा, रताळे, शेंगदाणे, दूध, दही, सुकामेवा आणि सेंधव मीठ वापरावे. आपल्या घरातील परंपरेनुसार उपवासाचे पदार्थ बनवावेत. एकादशीच्या दिवशी गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, हरभरा, तूर, उडीद, मसूर, राजमा, वाटाणा, सर्व प्रकारच्या डाळी, कांदा, लसूण, अंडी, मांसाहार आणि मद्य यांचे सेवन करू नये. आपल्या घरातील परंपरेनुसार उपवासात ज्या गोष्टी वर्ज्य मानल्या जातात त्या टाळाव्यात. या दिवशी शक्य असल्यास मंदिरात जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घ्यावे, गरजूंना अन्नदान करावे, गाईला चारा द्यावा, पक्ष्यांसाठी पाणी ठेवावे, दाणे ठेवावे, एखाद्या गरीब व्यक्तीला फळे किंवा धान्य दान करावे. कारण दान आणि सेवा यामुळे भगवान श्री विष्णू अत्यंत प्रसन्न होतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सकाळी अंघोळ करून भगवान श्री विष्णूंची पुन्हा पूजा करावी. पुरणपोळी, शिरा किंवा आपल्या घरातील एखादा गोड नैवेद्य दाखवावा. प्रथम तुळशीचे पान किंवा तीर्थ घ्यावे, त्यानंतर सात्विक अन्नाने पारणे करावे म्हणजे उपवास सोडावा आणि भगवानांचे मनापासून आभार मानावे. आषाढी एकादशीचा खरा अर्थ फक्त उपाशी राहणे नाही, तर मनातील अहंकार, राग, मत्सर आणि वाईट विचारांचा त्याग करणे हा आहे. भगवान श्री विठ्ठलाला महागडे दागिने किंवा मोठे नैवेद्य नको असतात. त्यांना भक्ताच्या मनातील प्रेम, विश्वास, श्रद्धा आणि नामस्मरण प्रिय असते. म्हणून या आषाढी एकादशीला आपण सर्वांनी एक संकल्प करूया की रोज काही वेळ विठ्ठलाचे नाम घेऊ, शक्य तितकी सेवा करू, गरजूंना मदत करू आणि संतांनी दाखवलेल्या भक्तीच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करू. कारण भक्त एक पाऊल पुढे टाकतो तेव्हा विठुराया त्याच्याकडे 100 पावले पुढे येतो, अशी आपल्या वारकरी संप्रदायाची सुंदर श्रद्धा आहे. आषाढी एकादशीची कथा अशी आहे. पुराणामध्ये सांगितले आहे की आषाढ शुल्क एकादशीला भगवान श्री विष्णू क्षीरसागरात अनंत शेषावर योगी निद्रेत जातात. म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात. या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. या काळात देवांची उपासना, जप, तप, दान आणि सात्विक जीवन जगण्याला विशेष महत्त्व दिले जाते. असे मानले जाते या दिवशी जो भक्त श्रद्धेने भगवान श्री विष्णू आणि विठ्ठलाची पूजा करतो त्याला श्रीहरीची कृपा नक्कीच प्राप्त होते, असे धर्मग्रंथात सांगितले आहे. विष्णू पुराण मध्ये आहे. म्हणून लाखो वारकरी या दिवशी पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात आणि नामस्मरण करतात. चातुर्मासात काय करावे? चातुर्मास सुरू झाल्यानंतर रोज सकाळी लवकर उठून अंघोळ करून देवाची पूजा करावी आणि तुळशीला पाणी घालावे. दररोज श्री विठ्ठल श्री विठ्ठल, जय हरी विठ्ठल, राम कृष्ण हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. हरिपाठ, भगवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम किंवा श्रीमद भागवत याचे वाचन करावे. शक्य असल्यास दर गुरुवारी मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. गरजूंना अन्नदान करावे, गायीला चारा द्यावा, पक्ष्यांसाठी पाणी ठेवावे. खोटे बोलणे, राग, निंदा, कोणाचे मन दुखावणे टाळावे. चातुर्मासात शक्य तितका सात्विक आहार घ्यावा आणि प्रत्येक दिवस हा भगवंताच्या नामस्मरणात घालवावा. भगवान विष्णूंना काय प्रिय आहे? तर सेवा, दान, जप हे प्रिय आहे. भगवान विठ्ठलांना सोन्या चांदीचे दागिने किंवा मोठे नैवेद्य यापेक्षा भक्ताच्या मनातील प्रेम अधिक प्रिय आहे. त्यांना तुळशीपत्र अतिशय प्रिय आहे. म्हणून प्रत्येक पूजेत तुळशी अर्पण करावी. विठ्ठलाला साधेपणा, नम्रता, दया, सेवा, अन्नदान, गोरगरिबांना मदत करणे, गायीची सेवा, संतांचा आदर आणि सतत नामस्मरण करणे अत्यंत प्रिय आहे. जो भक्त कोणताही अहंकार न ठेवता प्रेमाने विठ्ठलाचे नाम घेतो त्याच्यावर विठुराया नेहमी कृपा करतो, असे संतांनी सांगितले आहे. म्हणून रोज थोडा वेळ जरी विठ्ठलाचे नाम घेतले तरी त्याचे मोठे पुण्य मिळते. हे पंढरीनाथा, हे विठुराया, आमच्या घरावर तुझी कृपा सदैव राहू दे. आमच्या घरात सुख, शांती, समाधान आणि आरोग्य नांदू दे. आमच्या हातून चांगली कर्मे घडू दे. आमच्या मनातून अहंकार, राग, द्वेष आणि मत्सर दूर कर. आम्हाला तुझे नाम घेण्याची शक्ती दे. संकटाच्या काळात आमच्या हात सोडूही नको आणि
आमच्या कुटुंबाचे रक्षण कर. आमच्या मुलांना चांगले संस्कार दे. आमच्या घरात अन्न, धन आणि आनंदाची कधीही कमी पडू देऊ नको. आम्हाला संतांनी दाखवलेल्या भक्तीच्या मार्गावर चालण्याची बुद्धी दे आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुझे नाम आमच्या ओठावर सदैव राहू दे. हीच तुझ्या चरणी नम्र प्रार्थना आहे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला जय. श्री ज्ञानेश्वरी माऊली महाराज की जय. ही माहिती आवडली असल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास अशा धार्मिक माहिती बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जेव्हा विठ्ठलाची प्रत्येक भक्ताला ओढ लागतो तेव्हा विठ्ठल कोणत्याही रूपामध्ये येऊन दर्शन देतो. म्हणून विठुरायाच्या कृपेने तुमचा संसार सुखाचा असू द्या हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.